नमस्ते मंडळी, मी डॉक्टर संतोष यादव, रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन, बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, सातारा. डाएटच्या सिरीजमध्ये आजचा हा 5वा शेवटचा एपिसोड आहे. बॅलन्स डाएट कसा असतो हे आपण थोडक्यात सांगूयात. बॅलन्स डाएटमध्ये तुम्हाला शाकाहारी किंवा मांसाहारी असाल, हाय प्रोटीन डाएट घ्यायचं आपल्याला, लो कार्ब आणि फायबर डाएट. हाय प्रोटीनमध्ये साधारण तुमचा 60% प्रोटीन भाग पाहिजे. शाकाहारी लोकांमध्ये पनीर, चीज, सोया चंक्स, विविध प्रकारचे कडधान्य, मूग मटकी, राजमा अशा प्रकारचं तुम्ही डाएटमध्ये घेऊ शकता. शिवाय दुपारच्या डाएटमध्ये तुम्ही दही घेऊ शकता, मल्टीग्रेनची भाकरी घेऊ शकता, फायबरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घेऊ शकता, काकडी, गाजर, टोमॅटो घेऊ शकता. आणि फ्राईड फूड आणि जंक फूड हे तुम्हाला 100% आपल्याला अवॉइड करायचं आहे. तळलेलं फूड ते तुमचं बॅलन्स डाएट होणार आहे. मांसाहारामध्ये तुम्ही अंडी घेऊ शकता, रोज 3 ते 4 अंडी, 100 ग्रॅम चिकन किंवा फिश घेऊ शकता. आणि रात्रीच्या जेवणामध्ये कमी जेवण घ्यायचं रात्रीचं, 100 ते 150 ग्रॅम प्रोटीन, त्याच्यामध्ये चिकन किंवा तुम्ही कोणते सोया चंक्स वगैरे घेऊ शकता, अर्धी भाकरी वगैरे घेऊ शकता. अशा प्रकारे तुमचं जेवण घ्यायचे. जेवण तुम्ही सकाळी 10 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता घ्यायचे, झोपायच्या 4 तास आधी, जेणेकरून तुम्ही तुमचं पचन चांगलं होईल. आणि जेवणानंतर एक 10 ते 15 मिनिटं तुम्हाला फास्ट वॉक करायचं आहे. एक 15 मिनिटाचा वॉक गरजेचा आहे, जेणेकरून तुम्हाला पचायला सगळं सोपं जाईल. सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी झाल्यानंतर दिवसातून 2 ते 3 वेळा ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी किंवा ग्रीन टी घ्यायची आहे तुम्हाला. त्याच्याबरोबर दिवसातनं 3 ते 4 लिटर तुम्हाला पाणी कंझ्युम करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या प्रकारचं शुगरी घ्यायचं नाही घटक. उदाहरणार्थ साखरेचा चहा, गुळाचा चहा, कोणत्या प्रकारचं आईस्क्रीम, कोल्ड्रिंक, सॉफ्ट ड्रिंक्स किंवा ज्युसेस, आर्टिफिशियल ज्युसेस किंवा नॅचरल ज्युसेस सुद्धा आपल्याला कोणत्या प्रकारे घ्यायचे नाहीत. ते तुमच्या शरीरासाठी चांगले नाहीत, कारण शुगर घेतला तर तुमचं इन्सुलिन रेजिस्टन्स वाढणार आहे आणि वजन कमी होण्याला मदत होणार नाहीये. दुसरा घटक महत्त्वाचा म्हणजे एक्सरसाइज. एक्सरसाइज सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. एक्सरसाइजमध्ये तुम्ही रोज 30 ते 40 मिनिटं वॉक करू शकता, फास्ट वॉक करू शकता, जॉगिंग करू शकता किंवा एक 5 ते 7 किलोमीटर रनिंग करू शकता. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या बॉडीच्या पोश्चरनुसार किंवा वयानुसार कुणी तुम्ही ॲडॅप्ट करू शकता, हळूहळू वाढवू शकता. एक्सरसाइजनं तुमचं HDL वाढणार आहे, LDL कमी होणार आहे आणि कॅलरीज बर्न होणार आहेत. कॅलरी जास्त बर्न झाल्या तर तुमचं वजन संतुलित व्हायला मदत होणार आहे. तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक तो म्हणजे तुमचं स्लीप. स्लीप तुम्हाला झोप उत्तम प्रकारे पाहिजे. 7 ते 8 तासाची चांगली झोप पाहिजे. आणि उत्तम झोप येण्यासाठी तुम्ही मोबाईलचा वापर टाळा, लवकर झोपा आणि 5 ते 10 मिनिटांमध्ये तुमची झोप चांगली लागली पाहिजे. पहाटे लवकर उठा. पहाटे लवकर उठून एक 15 ते 20 मिनिटाचं मेडिटेशन आणि योगा हे करा आणि त्याच्यानंतर तुमचं आरोग्य आणि एक्सरसाइज वगैरे चालू करू शकता. अशा प्रकारे डाएट केल्यानंतर आणि एक्सरसाइज त्याच्याबरोबर योगा आणि तुमच्या चांगला उत्तम स्लीपची आणि मेडिटेशनची जर जोड असेल तर तुमचं आरोग्य हे नक्कीच चांगलं राहणार आहे. डाएट नक्कीच चांगलं राहणार आहे. तुमची बॉडी डिटॉक्सिफाय होणार आहे. तुमच्या शरीरातल्या दुर्गंधी बाहेर जाणार आहेत आणि तुमचं आरोग्य उत्तम राहणार आहे. तुमच्या डायबिटीज, BP, हायपरटेन्शन ह्या आजारांपासून तुम्ही लांब राहणार आहे. तुमचं वय वाढणार आहे आणि अशा प्रकारे तुमच्या शरीरासाठी डेफिनेटली वेट लॉससाठी आणि शरीराच्या उत्तम आरोग्यासाठी हा डाएट तुम्हाला फायद्याचा होणार आहे. तर तुम्हाला मित्रांनो हा एपिसोड कसा वाटला तुम्ही नक्की शेअर करा आणि अधिक माहितीसाठी मला डॉक्टर संतोष यादव या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद.